झाले रामराज्य काय एवढे आम्हासी धरणी धरी पिके गाई ओळल्या म्हशी राम वेळोवेळा मी गाऊ दळिता कांडिता जेविता गे बाये स्वप्नीचे दुःख कोणी न देखे डोळा नामाचा गजर भय सुटला कळी काळा राम वेळोवेळा मी गाऊ दळिता कांडिता जेविता गे बाये तुका म्हणे रामे सुख दिधले आपुले तुका म्हणे रामे सुख दिधले आपुले तया गर्भवासा येणे जाणे राम वेळोवेळा घे दळिता कांडिता जेविता गे बाये विठ्ठल समचरण सरोज सांद्रणीला जगननिहित पाणी मंडनम मंडनाना तरुण तुलसी माला कंधरम कंचनेत्रम सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगातून प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुकाराम मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयोधमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती श्री संतांची माथा चरणा श्री संतांची माथा चरणा श्री संतांची माथा चरणा श्री संतांची माथा
विश्रांती पावन सांभाळा विश्रांती पावन सांभाळा साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावन सांभाळा विश्रांती श्री संतांचे माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सु मस्तक हे पायावरी अवारे करी संतांचे जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अनुकरण तेच बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता विठ्ठल झाले रामराज काय उणे आभासी धरणी धरी पिके गाई ओळल्या म्हशी राम वेळोवेळा आम्ही गाऊ ओविये दळिता कांडिता जेविता गे बाये. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी घेतलेला अभंग हा जगतवंदनीय जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकोबरायांचा 4 चरणांचा अभंग आहे. आणि या अभंगातून जगद्गुरु तुकोबराया आपल्या समोर व्यक्त करतात, भगवान प्रभू श्री रामचंद्र जेव्हा वनवासाहून परत अयोध्येत आले आणि त्यांचा राज्याभिषेक झाला तेव्हा त्या अयोध्येत झालेला सगळा आनंदी आनंद तुकोबराया या अभंगातून व्यक्त करतात. विठ्ठल सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा, श्री क्षेत्र डोनगाव हे आपल्या सुंदर माणसांचं सुंदर असं गाव आणि या आपल्या सुंदर अशा गावामध्ये सुंदर म्हणण्याचं कारण खूप सुंदर उपक्रम आपल्या गावामध्ये चालू आहे. साधारण 36 वर्षांपासून का एकादशीचं हे व्रत 40 वर्ष 4 कमी झाले माझ्याकडून क्षमा. म्हणजे 3 तपोपूर्ती होऊन 4थ्या तपात तुमचं मार्गक्रमण सर्वांचं चालू आहे. वा, एकदा या सुंदर उपक्रमासाठी जोरदार ताली वाजवा. खूप गोड. आणि प्रत्येक 15 दिवसालाच कीर्तन आहे, नाही तर बऱ्याच गावांमध्ये महिन्याची एकादशी महिनावारी अशी असते, पण दर 15 दिवसाला कीर्तन. आणि ते आहे कशामुळे तर तुमच्या सगळ्यांच्या उत्साहामुळे. नाहीतर हे गायक महाराज सांगणारे असतील ऐकायला तर श्रोते पाहिजेत. इतके सुंदर तुम्ही हसऱ्या चेहऱ्याने शॉल पांघरून स्कार्फ बांधून समोर सगळेजण बसले. वा, छान उपक्रम आपल्या गावामध्ये चालू आहे. आणि आजची एकादशी हे एक विशेष आणि त्यात जगातलं सगळ्यात मोठं विशेष म्हणजे उद्या दिनांक 22 जानेवारीला अयोध्येमध्ये आपल्या सगळ्या जगाचा बाप भगवान प्रभू श्री रामचंद्र विराजमान होणार आहे. आणि त्या निमित्ताने चालू असलेला हा 3 दिवसांचा कीर्तन महोत्सव, आजची कीर्तन सेवा तुम्हा सर्वांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजक मला वाटतं यादव आप्पा ना, ज्यांचं गोड कुटुंब आहे, यादव काकांच्या वतीने माझ्यापर्यंत आली. आणि त्याच सेवेच्या निमित्ताने एकत्रित आलेला हा सर्व गुणी कलाकारांचा आणि गुणी माणसांचा मेळा. या कार्यक्रमाचे आयोजक या गावचे सरपंच सुद्धा, नाव काय मला माहिती नाही, क्षमा बर का. अमोल यादव. परत बोलवा म्हणजे माहिती होईल मला. त्यांनाही वंदन आहे. आणि उपस्थित गोड सगळी ही मंडळी ज्यांनी गोड पंचपदी गायली, चाल गायली, ते आदरणीय हरिभक्तीपरायण विलास महाराज यादव. तुम्ही इथलेच का? बाहेरची मीच आहे का फक्त? माझा लय राग करू नका फक्त. आदरणीय हरिभक्तीपरायण विलास महाराजांना मनापासून वंदन आहे. आणि बरं, सर्व टाळकरी आणि गायक मंडळी प्रेमाने या ठिकाणी व्यक्ती, सर्व हरिभक्तीपरायण गावातली मंडळी, सर्वांच्या चरणी वंदन आहे. सोबत आलेले आमचे राक्षे काका, त्यांनाही वंदन आहे. इकडे इकडे उभी असलेली सर्व हरिभक्तीपरायण मंडळी, विना घेतलेले बाबा आहेत, तुळशी घेऊन आई साहेब उभे आहेत. आणि सगळे तुमच्याच गावचे
आम्ही हार्मोनियम वादक आमच्या सोबत आमच्या गावात. आम्ही आहे का सगळेच? आम्ही दोघंच. माझे सासरे आमचे तात्या हार्मोनियम वाजवत आहेत, त्यांच्याही चरणी वंदन आहे. बर. आणि या सर्व वातावरणामध्ये गोड रस जे मृदंगाच्या माध्यमातून भरतायत ते गोड असे मृदंगाचार्य आदरणीय हरिभक्तीपरायण माऊली महाराज यादव हा, त्यांच्याही चरणी मनापासून वंदन आहे. गोड अशी ज्यांची साऊंड सिस्टीम आहे, शेख साऊंड सिस्टीम इथलीच डोणगावची, त्यांच्याही चरणी वंदन आहे. आणि आपल्या सर्वांचा आवाज जे सध्या जगभर पसरवतायत ते गोड असं युट्यूब चॅनल ज्यांचं आहे ते विशाल महाराज, त्यांनाही मनापासून वंदन आहे. आणि तुम्हीही समोर बसलेले सर्वांच्या चरणी वंदन आहे. माझे गुरुवर्या, ज्यांना पाहून आम्ही मोठी झालो, ज्यांचा हात धरून आम्ही परमार्थात आलो, ते प्रसिद्ध भागवताचार्य आदरणीय हरिभक्तीपरायण आदिनाथ महाराज दानवे, माझे संगीत शिक्षक श्री आवटे सर, आणि तुम्हा सर्वांच्या चरणी पुन्हा पुन्हा वंदन करून सेवेला सुरुवात करते. विठाला विठाला. आपल्या सगळ्यांसाठी आनंदाचा दिवस आहे बर का. म्हणजे आपल्या भारतीय संस्कृतीने आपल्याला काही मुहूर्त सांगितलेत. अक्षय तृतीया, गुढीपाडवा, दिवाळीचा पाडवा आणि दसरा, हे 3.5 मुहूर्त आपल्या भारतीय संस्कृतीने आपल्याला दिलेत की त्या दिवशी जर आपल्याला काही चांगलं काम करायचं असेल तर वेगळा मुहूर्त बघायची गरज नाही. पण उद्याचा दिवस असा आहे की 3.5 मुहूर्त एकाच दिवशी पृथ्वीवर येणार आहेत. कारण उद्याच्या दिवशी भगवान परमात्मा अयोध्येमध्ये विराजमान होणार आहेत. काहीतरी आपला भारत देश, आपला हिंदुस्थान आणि माणूस म्हणून जन्माला आलेल्या प्रत्येकासाठी उद्याचा दिवस आनंदाचा आहे. काय नाही दिलं या मातीत, ज्या मातीमध्ये भगवान श्रीकृष्ण जन्माला आले, ज्या मातीमध्ये भगवान श्रीराम जन्माला आले, ज्या मातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले, ज्या मातीमध्ये शाहू फुले आंबेडकर जन्माला आले, त्या मातीत आपण जन्माला आलो. किती मोठं भाग्य आहे आपलं. एक गीतकार फार सुंदर लिहितात, कशी आहे ही भूमी. हरे कर्तव्य दक्ष भूमी सीता रघुत्तमाची, रामायणे घरावी तेथे पराक्रमाची, शिर उंच हिमवंत पर्वताचे, आज सूर्यनाथ स्वातंत्र्य भारताचे, किती सुंदर ही माती, किती सुंदर ही भूमी. आणि या भूमीमध्ये प्रभू रामचंद्र अयोध्येमध्ये विराजमान होत आहेत. आणि त्याच निमित्ताने आज घेतलेला अभंग झाले रामराज्य काय आम्हास, तुकोबराय वर्णन करतात आणि सांगतात की वनवासाहून प्रभू अयोध्येमध्ये आले आणि तेव्हा झालेला हा सगळा आनंद तुकोबराय आपल्या समोर मांडतात. तर रामराज्य प्रस्थापित झालं. आमचे गुरुजी फार सुंदर सांगतात, सुरुवातीला शब्द आहे झाले, झाले रामराज्य. आता झालंय पण या आधी खूप काही घडून गेलंय. असं आज रामराज्य झालं पण याच्या आधी 14 वर्षाचा वनवास झाला. आज रामराज्य प्रस्थापित झालं पण याच्या आधी राक्षसांचा वध करावा लागला. आज रामराज्य झालं पण याच्या आधी रावण राज्य संपवावं लागलं. रामराज्य स्थापित करण्यासाठी आधी रावणाला मारावं लागतं. मग हा रावण काय फक्त रामायणातच सुद्धा असं काही नाही. हा रावण प्रत्येकाच्या मनात सुद्धा असतो. आपल्याला जर दुसऱ्याला मागे ओढायचंय, मला पुढे जायचंय, हा द्वेष
आपल्या मनात असेल तर तो काय आहे? रावण. वा. आपल्याला जर दुसऱ्याविषयी राग आहे, दुसऱ्याविषयी ईर्षा आहे, दुसऱ्याचं तोंड बघावं असं वाटत नाही, अशी जर कधी परिस्थिती असली तर आपल्या मनात काय आहे? आणि तो मारल्याशिवाय राम मनात येणार नाही. आणि म्हणून अयोध्येत तर रामराज्य होतंय, पण आपल्या मनात सुद्धा रामराज्य झालं पाहिजे. आमचे गुरुजी फार सुंदर सांगतात, रामराज्य होण्यासाठी आधी रावणाला मारावं लागतं. का बरं? या दोन्हीतला फरक गुरुजींनी फार सुंदर सांगितला. कारण रावणाचं राज्य हे भोगाचं राज्य आहे. रावणाचं राज्य भोगाचं आहे, पण रामाचं राज्य त्यागाचं आहे. रावणाचं राज्य भोगाचं आहे, रामाचं राज्य त्यागाचं आहे. रावणाचं राज्य आसक्तीचं आहे, पण रामाचं राज्य मात्र भक्तीचं आहे. रावणाचं राज्य अहंकाराचं आहे, तर माझ्या रामाचं राज्य निर्विकार आहे. आणि रावणाचं राज्य राक्षसांचं आहे, पण रामाचं राज्य मात्र रसिकांचं आहे. हा फरक आहे. आणि म्हणून रावणाचं राज्य संपवलं तरच रामाचं राज्य येतं बरं का. अहंकार नकोच आहे देवाला. भगवान प्रभू जेव्हा, एक ऐकीव दृष्टांत आहे, पण भगवान प्रभू जेव्हा वनवासाहून परत आले, रावणाचा वध केला आणि आल्यानंतर मग माय लेकरांची भेट असेल कदाचित एकांतात. मग माता कौशल्या म्हणतात, राम, रावण को किसने मारा? ऐका बरं का. कौशल्या माता म्हणतात, राम, रावण को किसने मारा? तुमने मारा. रावण को तुमने मारा. त्यावर रामजी उत्तर देतात, माँ, रावण को मैंने नहीं मारा, रावण को मैंने मारा. म्हणजे रावणाला मी नाही मारलं, तर त्याच्यातले मीने मारलं. म्हणजे रावणाच्या अहंकाराने रावणाला मारलं. मग आपणही देवाला प्रिय व्हावं असं जर आपल्याला वाटत असेल तर आपल्यालाही अहंकार, द्वेष, ईर्षा, आसक्ती तीळ भर जरी होय अभिमान. देवाला अभिमान आवडत नाही, देवाला अहंकार आवडत नाही, ईर्ष्या, द्वेष हे विकार आवडत नाहीत. आणि विकार रहित जीवन असेल तर देव जवळ आल्याशिवाय राहत नाही. मग आता देवाने काय केलं हे रामराज्य निर्माण करताना? तर आमचे गुरुजी फार सुंदर सांगतात, काय? देवाने सज्जनांना जोडलं. आणि भगवान परमात्म्याचा अवतारच यासाठी असतो, सज्जनांना जोडण्यासाठी. गीतेमध्ये भगवान परमात्मा सांगतात, परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. परित्राणाय साधूनां, साधूंचं रक्षण करण्यासाठी, साधूंना जोडण्यासाठी आणि म्हणजे वाईट प्रवृत्तींचा नाश करण्यासाठी देवाचा अवतार होत असतो. आणि मग या राम अवतारामध्ये भगवान परमात्म्याने सज्जनांना जोडलं, सज्जनांचं रक्षण केलं. आणि त्याची सुरुवात होते जेव्हा प्रभू रामचंद्र निघतात की नाही वनवासाला, तेव्हा त्यांना गंगा पार करायची असते. गंगा नदी पार करायची. मग आता नदी पार करायची कशाने? तुमचं काय म्हणणं आहे? पाणी आहे बरं का, नदीत पाणी आहे आणि पलीकडे जायचे कशाने? काहीच म्हणणं नाही तुमचं. चलू द्या, काय नावेत बसून पार करावी लागते. तर तिथे एकच नावाडी होता, कोण? केवटजी. केवटजी त्या ठिकाणचे नावाडी होते. आणि मग भगवान परमात्मा केवटजींच्या दारात उभे राहिले. भगवान परमात्मा, लक्ष्मणजी, सीता माता जाऊन केवटजींच्या दारात उभे राहिलेले. केवट, नदी पार करायची आहे आणि तुझी नाव हवी आहे मला, तू आम्हाला पलीकडे सोड. केवटजी बाहेर
झाले. आता त्याच्या दारात होतं कोण? केवटजींच्या दारात होतं कोण? आपल्यासारखा सामान्य माणूस नाही, ज्याच्यासाठी सकाळी काकडा चालू आहे, संध्याकाळी हरिपाठ चालू आहे, दिवसभर ज्ञानेश्वरी पारायण चालू आहे, कथा कीर्तन जप तप ध्यान, हिमालयात मुनी ऋषी मुनी ध्यान करतायत. हे सगळं काही उठाठेव ज्याला भेटण्यासाठी चालू आहे, तो देव साक्षात त्या केवटजींच्या दारात. किती त्या केवटजींचं पुण्य मोठं होतं. भगवान परमात्मा दारात आल्यानंतर केवटजी त्या संधीचं सोनं करायचं ठरवलं. आयुष्यात संधी येते, ती ओळखताही आली पाहिजे आणि तिचं सोनंही करता आलं पाहिजे. ते म्हणले नाही, हा हा चला चला बसा, आता जाऊ आपण पलीकडे. मग केवटजी काय म्हटले, देवा आता तू आलायस ना, आता तू माझ्या नावेमध्ये बसणार आहेस, पण नावेत बसण्याआधी मला तुझे पाय धुवू दे. देव म्हणले, का रे बाबा, काय पाय धुवायचे? तर केवटजी असं म्हणतात की केवटजी असं म्हणाले की देवा, अरे तुझ्या पायाची धूळ ज्या दगडाला लागली त्या दगडाची काय झाली? शिळा होती मनुष्य झाली, शिळा होती मनुष्य झाली, शिळा होती मनुष्य झाले. त्या शिळेवर भगवान प्रभू श्रीरामांचा पदस्पर्श झाला, धूळ लागली देवाच्या पायाची आणि त्या दगडाची स्त्री झाली, म्हणजे अहिल्या माता झाली. मग आता केवटजी म्हटले, देवा अरे तुझ्या पायाची धुळीने जर दगडाची स्त्री होत असली तर माझी तर इडी वाकडी नाव लाकडाची. आणि आधी एक पत्नी आहे मला, त्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी ही नाव मी वापरतो, आणि याला जर तुझा पाय लागला आणि ह्या पुन्हा नावेचं जर काही झालं तर ते सांभाळायचं कुणी बाबा? नको देवा, तसा बसू नकोस, मला तुझे पाय धुऊ दे. मग आता एकट्यानं पाय नाही धुतले, पत्नीला बोलावलं, भगवान बसले आहेत आणि मग ते एक काठवट आणली म्हणतात आणि त्याच्यामध्ये केवटजी पाय धुतायत, पत्नी पाणी ओततायत. भगवान परमात्मा डोळे भरून केवटजींकडे पाहतायत आणि पाय धुवायचे झाल्यानंतर मग चला म्हटले, तेव्हा तसा नावे पाय खाली नका ठेवू बरं का, हातावर ठेवा. किती संधीचं सोनं गेलं. आणि मग हातावर पाय ठेवून भगवान परमात्मा नावेत बसले. भगवान नावेत बसले, लक्ष्मणजी बसले, सीता माता बसल्या आणि केवटजी बसले. हे तिघे एका बाजूला आणि केवटजी एका बाजूला. केवटजी बसले असे की फक्त देव समोर दिसावेत. केवटजी बघतायत देवाकडे आणि नाव वल्हवायचं चालू आहे. नाव वल्हवतायत. या तीरापासून निघाले, पोहोचले त्या तीराच्या जवळ की पुन्हा फिरून आले माघारी. पुन्हा देवाकडे बघतायत, नाव वल्हवतायत. निघाले निघाले, पोहोचले त्या तीराच्या जवळ की पुन्हा वळून माघारी. अशा खूप फेऱ्या मारल्यानंतर देव म्हणाले, अरे का अशी गंमत लावलीस बाबा, पुढेही बहुत करणे आहे, सोड ना आम्हाला पलीकडे. केवटजी म्हणतात, देवा 4 फेऱ्या तुला मारल्या तर किती राग आला आणि जन्मोजन्मी आम्ही किती फेऱ्या मारतोय, ह्या योनीतून त्या योनीत, त्या योनीतून त्या योनीत, इतक्या फेऱ्या आम्हाला माराव्या लागतात. कोटी कोटी फेऱ्या
वा, एक येऊन कोटी कोटी फेरा, इतक्या फेऱ्या आम्ही मारतो त्याचं तुला काही वाटत नाही, 4 फेऱ्यात तर तू कंटाळास देवा. मग भगवान म्हणतात केवटा सोडा आम्हाला पलीकडे, तुम्हाला काय हवं ते मागा. केवटजी म्हणतात देवा जे याच जन्मात याची देही याची डोळा मला मिळाले, मी नावेत बसलोय, माझ्या समोर तू बसलायस आणि आता तुला पाहिल्यानंतर दुसरं काहीही मागायचं नाही. आता दृष्टी पुढे ऐसाची तुझ्या, आता दृष्टी पुढे ऐसाची तुझ्या, आता दृष्टी पुढे ऐसाची तुझ्या, आता दृष्टी पुढे ऐसाची तुझ्या. केवटजी म्हणतात देवा आता दृष्टी पुढे ऐसाची तू राह, तूच फक्त दृष्टी समोर राहा, बाकीचं काही नको. पण देव समजून सांगतात आम्हाला पलीकडे सोडा. पलीकडे सोडल्यानंतर केवटजीला देव काहीतरी मोबदला द्यायचा ना, एखाद्याचं कष्ट फुकट घ्यायचं नाही. सोमवार ते शनिवार मजूर आपल्या रानात काम करतो, कशासाठी? रविवारी काय हवं? पगार हवा. पगाराशिवाय कोणी काम करत नाही आणि एखाद्याचा पगार बुडवू सुद्धा नाही. मग देव मोबदला द्यायला लागले तर केवटजी हसून म्हणतात देवा सारख्याच धंद्यावाले कुठे एकमेकाकडून काही घेतात का? आता लक्ष्मणजींना फार राग आला, माझ्या दादाचा कोणता धंदा आहे आणि याचा दादाचं कसं काय सारखं आहे. लक्ष्मणजी चिडायले, देव म्हणता शांत बसा. मग कसं काय सारखा धंदा आहे? केवटजी म्हणले अरे मी त्या तीरावरची माणसं या तीरावर आणून सोडतो आणि भगवंता आमचं जीवन जे या भवसागरात अडकलेलं आहे ते या तीरावरून तू पहिल्या तीरावर नेतोस, म्हणजे आपल्या दोघांचं सारखंच काम आहे. मग आता मी तुला तिकडून इकडे सोडलं, या बदल्यात फक्त माझी ही नाव अशीच पैल तीराला नाही. हे जीवन भगवान परमात्म्याच्या भक्तीतलं आहे केवटजींचं. काहीही नको, फक्त देवा तूच हवास. आणि अशा प्रत्येक सज्जनाला भगवान परमात्म्याने जोडलंय रामजीवनामध्ये, रामराज्यामध्ये. तिथून निषाद राजाचं चरित्र आहे फार सुंदर, शबरी मातेचं चरित्र आहे फार सुंदर. मातंग ऋषीची सेवा करत असताना शबरी, आता त्यांचा दृष्टांत फार मोठा आहे पण थोडासा धावत पळत पाहूया. मातंग ऋषीची सेवा करतात शबरी माता आणि मातंग ऋषी शेवटी जाताना सांगतात शबरी इथेच राहा आणि फक्त प्रतीक्षा कर, एक दिवस प्रभू राम नक्की तुला भेटायला येतील. ही भक्ती शबरीने केली प्रभू रामाची. आणि मग शबरीनं काय करावं? शबरी मातेनं रोज फुलं आणावीत, अंथरून ठेवावीत, रोज फळं आणावीत, कंदमुळं आणावीत, सगळं काही. देव आज येईल त्याच्या स्वागतासाठी सगळं काही आणावं आणि रोज भगवान परमात्म्याची वाट बघावी. ही गीतकार फार सुंदर लिहितात. खरी आश्रमात या
कधी रे येशील आश्रमात या, कधी रे येशील रामा वाट पाहते. पुन्हा तिच्या मनात कदाचित प्रश्न येत असेल की कोण आहे मी माझ्यासाठी देवाने यावं. मी कोणी ऋषी नाही, साधू नाही, मी राजाची कन्या नाही. ती फार सुंदर वर्णन करते. मी शापित नारी, मी न जानकी राजकुमारी. मग आहे कोण? दीन रानटी वेडी शबरी. फक्त एकच नियम आहे. काय? तुझ्या पदांचे अखंड चिंतन, तुझ्या पदांचे अखंड चिंतन ही माझी साधना. हे शबरी मातेचं जीवन आहे. भगवंताची प्रतीक्षा करावी आणि मग तिच्या प्रतीक्षेसाठी भगवान परमात्मा येतात, दर्शन देतात, लक्ष्मणजींना सोबत घेऊन येतात. शबरी मातेसाठी देव आले. सज्जनांचं रक्षण आहे, सज्जनांना जोडले. भरत भेट खूप सुंदर आहे. गीत रामायणामध्ये फार सुंदर वर्णन करतात गरीमाडगुळकर. भरतजी जेव्हा भेटायला येतात की नाही रामाला, हे प्रमाण वेगळेच आहे. आवाज बंद कर. विठ्ठल भरतजी भेटायला येतात. दादा मला राज्य नको, तुम्ही चला. माझ्या आईच्या वेडेपणामुळे, पित्याच्या पत्नी प्रेमामुळे तुम्हाला हा वनवास भोगावा लागतोय, चला. तेव्हा प्रभू राम भरतजींना फार सुंदर समजावून सांगतात. भरता, तू स्वतःला दोष देऊ नकोस, आई वडिलांना दोष देऊ नकोस. वनवास भोगणं हे माझं प्रारब्ध आहे आणि राज्य भोगणं हे तुझं प्रारब्ध आहे. गीत रामायणामध्ये वर्णन करतात फार सुंदर. हरी दैव जात दुःखे भरता,
दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. खूप सुंदर भरतजींना भगवान प्रभू समजावून सांगतात. म्हणजे भगवान प्रभूने राम राज्य निर्माण केलं कसं, तर सज्जनांचं रक्षण केलं, सज्जनांना जोडत गेले आणि मग तिथून पुढे सीता शोध, लंकेत गेले, मग ते युद्ध झालं, रावणाला मारलं आणि सगळं केल्यानंतर भगवान प्रभू लंकेमध्ये विभीषणाला राजा केलं. हा सगळा वृत्तांत झाल्यानंतर भगवान प्रभू अयोध्येत आले. आता देव आल्यानंतर काय कमी आनंद आहे महाराज, संत आल्यानंतर, देव आल्यानंतर त्या आनंदाला पारावार नाही. भगवान प्रभू अयोध्येत येतात आणि आल्यानंतर 14 वर्षांचा वनवास पूर्ण झाल्यानंतर भगवान प्रभूंचा राज्याभिषेक होतो आणि राम राजा झाल्यानंतर होत काय, पर्यावरण करतात अभंगाचं पहिलं चरण. झाले राम राज, झाले राम राज, झाले राम राज, काय होणे आमासी, झाले राम राज, काय होणे आमासी, झाले राम राज, काय होणे आमासी. अभंगाच्या पहिल्या चरणात तुकोबरा तो आनंद व्यक्त करतात. झाले रामराज काय होणे आम्हास. आता रामराज्य झाला, रामराज्य सुरू झाल्यावर काय होणं म्हणजे कमी काय राहिलं महाराज. अजूनही आपण असं म्हणतो की रामराज्य आलं पाहिजे का, कारण काहीच होणे नाही, सगळी परिपूर्णता आहे त्या राज्यामध्ये, सगळी परिपूर्णता आहे. मग आता राम वनवासातून परत येईपर्यंत भरतजी राजा नाही झाले. आमचे गुरुजी फार सुंदर वाक्य सांगतात, सत्ता जेव्हा संतांच्या हातात असते, सत्ता जेव्हा संतांच्या हातात असते तेव्हा ते संत तिथे सत्यालाच प्रस्थापित करत असतात. मग ती सत्ता, अयोध्येची सत्ता भरतजींच्या हातात होती, भरतजी संत होते, पण त्यांनी तिथे शेवटी भगवान प्रभूलाच प्रस्थापित केलं, सत्यालाच प्रस्थापित केलं, दुसरं काहीही तिथे कुणालाही स्थानापन्न केलं नाही. भरतजींनी रामराज्य निर्माण झालं, रामराज्य सुरू झालं. मग काय कमी होतं महाराज तिथे, सगळं काही होतं. असं म्हणतात राम राज्यात कुटुंब व्यवस्था ही मजबूत होती. या 3 व्यवस्था मजबूत असतील तर आपलाही देश मजबूत आहे. कुटुंब व्यवस्था मजबूत पाहिजे, दुसरी गोष्ट समाज व्यवस्था, आणि तिसरी गोष्ट शासन व्यवस्था. मग कुटुंब व्यवस्थेत तिथे काय तोड होती का महाराज? प्रत्येकाचं प्रेम काय कमी आहे का? भावाचं प्रेम, मुलाचं आणि आईचं प्रेम, सगळं काही व्यवस्थित. एक कवी फार सुंदर लिहितात, घर असावे घरासारखे नको नुसत्या भिंती, तिथे असावा प्रेम जिव्हाळा नको नुसती नाती. घर घरासारखं असावं, फक्त भिंती नको. आधी छान माळवदाची घरं होती, मातीच्या भिंती होत्या, त्यात ओलावा राहायचा. आता
सिमेंटचे जंगल झाले त्यात ओलावा राहिला नाही. एकाच खोलीत आधी खूप माणसं राहायची आणि एकमेकांच्या मनात प्रेम होतं. पण आता प्रत्येकाला वेगळी वेगळी रूम. हा, खोली सुद्धा नाही, बाबा म्हणतात रूम. आधी राहायला जागा लहान होती पण माणसांची मन मोठी होती महाराज. आता राहायला घर मोठी झाली पण माणसांची मन छोटी झाली. कोणाविषयी लवकर दया येत नाही, कोणाविषयी लवकर प्रेम निर्माण होत नाही. असं घर असावं, फक्त भिंती नको आणि तिथे प्रेम जिव्हाळा असावा, फक्त नाती नकोत. ही कुटुंब व्यवस्था भगवान परमात्म्याच्या कुटुंबामध्ये होती. लक्ष्मणजींसारखा भाऊ होता जो 14 वर्ष भगवंता बरोबर वनात गेला. मग जाताना आईने सांगितलं, सुमित्रा मात्याने सांगितलं, लक्ष्मणा चाललायस ना दादा बरोबर, पण एक पथ्य सांभाळ. तुझ्या स्वप्नात देखील तुझ्या दादासाठी वहिनीसाठी वाईट येऊ देऊ नको. स्वप्नात देखील तुझ्या दादा वहिनीबद्दल वाईट येऊ देऊ नको. मग भरतजी म्हणले आई, आपलं लक्ष्मणजी म्हणले आई, स्वप्नात वाईट येण्यासाठी आधी झोपावं लागेल. स्वप्न कधी पडतं? कोणतरी मुलं जागा असलं. स्वप्नात वाईट येण्यासाठी आधी झोपावं लागेल. त्यामुळं स्वप्नात वाईट येईल यासाठी मी 14 वर्ष झोपणार सुद्धा नाही. म्हणजे निद्रेचा त्याग केला, अन्नाचा त्याग केला. 14 वर्ष भावासाठी. हे फक्त रामायणातच घडू शकतं महाराज. 14 वर्ष दादा पुन्हा अयोध्येत येण्याची वाट पाहिली भरतजींनी. हे फक्त रामायणातच घडू शकतं. हे सगळं काही रामायणाची कुटुंब व्यवस्था आहे. भगवान प्रभुचंद्राच्या कुटुंब व्यवस्था आहे. ही कुटुंब व्यवस्था मजबूत आहे. तिथली समाज व्यवस्था सुद्धा मजबूत होती. असं म्हणतात रामाच्या राज्यात कुत्र्याला सुद्धा न्याय होता. कुणाला? रामाच्या राज्यात. म्हणजे तुम्ही जागेच आहात ना अशी मला खात्री होते. दुसरं माझ्या म्हणण्याचा अर्थ काही नाही. रामाच्या राज्यात कुत्र्याला सुद्धा. आता माणसांना मिळतोय का नाही आता हे आपलं आपलं तपासून बघा. ही समाज व्यवस्था होती. आणि शासन व्यवस्था अशी होती की प्रत्येकाच्या हाताला काम होतं. काय म्हणजे बेरोजगारी, सुशिक्षित बेरोजगार, माहितीचा अधिकार, पत्रकार म्हणजे पत्रकार, माहितीचा अधिकार. हे का निर्माण व्हावं लागलं? कारण अन्याय व्हायला लागला समाजावर, व्यक्तीवर अन्याय व्हायला लागला की मग हे पुन्हा नवीन 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 कायदे सुव्यवस्था आपल्यासाठीच निघत असतात. पण त्यावेळेस हे काही नसावं कदाचित, कारण प्रत्येकाच्या हाताला काम होतं. हातात काम आणि मुखात एकदा म्हणावं